इकडे गाडी ठेवली आहे मी आणि परत मित्रांनो मी ह्या घनदाट जंगलात आलेलो आहे। बामणादेवीचा हा डोंगर आहे वरती, ते आमच्या काजू आहेत, तिथे आलेलो आहे। तुम्ही इथे बघू शकता पाठीमागे माझ्या किती घनदाट जंगल आहे। म्हणजे आई बाप्पा वरती पुढे गेलेत, ते आई बाप्पा पुढे गेलेत, मी पाठरा येतो आणि मी ते एकटाच आहे या घनदाट जंगलामध्ये। पाठीमागे तुम्ही बघू शकता मी इथे ह्या बामणा देवीच्या डोंगरामध्ये पहिल्यांदाच फर्स्ट टाइम एकटा इकडे चालतोय। सगळीकडे शांतता पसरली आहे। मला पुढे जायला रस्ता माहीत नाही पडणार, पण तरी पण बघूया। आवाज येतोय पप्पांचा। रस्ता मला पण कळत नाही कुठे येतो। चला बघूया, कारण ही जी पायवाट केली नाही तीच असणार। चला मग बघूया, खाली बघून चालावं लागेल। इकडं नाही, डोंगर म्हणजे तलाव आहे, तलाव लागणार आपल्याला मित्रांनो। पोचलो आपण ते। मित्रांनो पाऊस लागतोय, थोडा तरी पण कामं केलीच पाहिजेत। ही बघा मी झाडाची साफसफाई करतो, जंगली झाडं आहेत ती काढून टाकतो, त्यामुळे कसं म्हणजे मोकळं जेव्हा काजू लागतील तेव्हा हे मोकळं वाटेल, काजू गोळा करायला आपल्याला बरं पडतील। तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो की हे मी बूट जीन्स घालून का आलो आहे। बूट अशासाठी घातलेत की तुम्हाला माहिती असेल की या जंगलामध्ये बूट घालणं हा हे सुरक्षित पर्याय आहे। आणि जीन्स यासाठी घेतली की तुम्ही कारण की तुम्ही कटर मशीन हातात घेणार आहे। आता मी बघणार पुढे कटर मशीन घेतल्यामुळे काय होतं, कटर मशीनमध्ये छोटे छोटे दगड उडतात कटर मशीनने, ते दगड अंगावर बसू नये, त्यामुळे अंगावर जाड कपडा असणं गरजेचं आहे। त्यामुळे जीन्स हा पर्याय आहे।
बूट बरोबर झाले काय गो माझी बूट त्याच्यात ते चालेल ना हां काय पाहिजे पाणी त्याच्या पायावर गुण बसलो मग वरती काढल्याने ना स्पोर्ट केल्याने काय ते जडे जडे उडावतं लहान आजोबा दिसत त्यांना खनीर चलतं दिसत नाही रे ते पाऊस असा केला जाईल तरी आणि होतो झालो हडे पाऊस चार डिग्री लागते ऐकलं 4-4.5 डिग्री लागते व्यवस्थित बिल मिळाला ना चला जमाचा नाही मित्रांनो भेंडी झालेली आहे आता आम्ही घरी चाललो ह्या डोंगरामधून मशीन खाली उतरावे लागते डोंगर हा छोटा नाही बराच मोठा आहे तुम्ही इथे बघू शकता मला दाखवतो मी हे बघा त्यानं खांद्यावर मशीन घेतलेली पण त्याचे असे अडकवून बेल्टला अडकवून उतरवलेलं बरं या घनदाट जंगलामधून जावं लागतं वरती डोंगरात तुम्ही बघू शकता इथे किती घनदाट जंगल कॅमेरा हलतोय कारण की माझ्याकडे गोप्रो नाही आपला मोबाईल आहे साधावाला चला तर मित्रांनो आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये इथेच मी हा ब्लॉग संपवतो मी नक्की सबस्क्राईब केलं असेल माझ्या चॅनलला अशी मी आशा करतो चला भेटूया अशाच आपल्या गावच्या वातावरणामध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये